कंपनीकडून काही वाढीव मोबदला दिला गेला तर निश्चित द्यायला पाहिजे, परंतु 1100 एक मिनिट थांब ना बाबा, हा तो बाईसणार आहे, तुम्ही कशाला बोलता हो मध्ये मध्ये? तुम्हाला कळत नाही काही तिकडून काही तुम्ही चार्जिंग होऊया? प्रत्येक वेळेस आपण उत्तर दिला का हा काहीतरी लूज टॉकिंग करतोय, अशा पद्धतीने आम्ही तुमची इज्जत करतो. केदार साहेब आम्ही तुमची इज्जत करतो, याचा अर्थ तुम्ही काही बोलावं हे नाहीये. आम्हालाही आम्ही मंत्री आहे जसे तुम्ही आहे, आम्ही 25 वर्षापासून हेच करतोय, परंतु प्रत्येक याला लूज टॉकिंग खाली बसून करणं हे बी चुकीचं आहे. हे तुम्हाला त्यांनी कमीत कमी 17 मिनिटं विचारलं तर त्याला उत्तर तर द्यावं लागेल. ही जी लक्षवेधी आहे या लक्षवेधीचा मूळ अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एकच विनंती करायची आहे, खालून जे बोलणारे आहे त्यांना बोलता येत असेल तर आम्हालाही बोलता येतो, परंतु संबंधित आणि सिनियर आणि पहिला आमदार असलं तर ठीक आहे, सिनियर आमदार आहे आणि सिनियर आमदाराला मंत्री राहिल्यानंतर कळत नसेल तर मी काय बोलावं त्यांना? माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की त्यांना ताकीद करावी. आणि हे जे आज जे बोलले हे 2001 रोजी जो काही आक्षेप अवॉर्ड पास झाल्यानंतर बी झाला असेल तर हे तपासल्याशिवाय कसं काय होईल, पाहिल्याशिवाय कसं काय होईल? जिल्हाधिकाऱ्यांना शेवटी ही प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि वाटाघाटीच्या माध्यमातून झालेली आहे. हे सर्व त्यावेळची जी परिस्थिती लेट होण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकच आहे की सन्माननीय हायकोर्ट, सन्माननीय सुप्रीम कोर्ट, त्यानंतर त्यांनी एक डायरेक्शन दिलं आणि कसं वाटप करावं दिल्ली हायकोर्टाने त्याच्यामध्ये जे डायरेक्शन दिलेलं आहे त्या पद्धतीने हे जिल्हाधिकाऱ्याने दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त